पाकिस्तान मुर्दाबाद 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 जातीयवाद मुर्दाबाद 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 आतंकवाद मुर्दाबाद दहशतवाद मुर्दाबाद 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 पाकिस्तान मुर्दाबाद 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 पाकिस्तान मुर्दाबाद 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 आतंकवाद मुर्दाबाद 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 पाकिस्तानचा धिक्कार असो धिक्कार असो धिक्कार असो पाकिस्तानचा धिक्कार असो नीच पाकिस्तान मुर्दाबाद 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 आतंकवाद मुर्दाबाद 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 जातीयवाद मुर्दाबाद 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 हल्ल्यादरम्यान जे आहे ज्यांच्यावरती हल्ला झाला त्यांचा धर्म विचारून त्यांची जात विचारून हल्ला केलेला आहे, कसं पाहताय तुम्ही याकडे? हे असं विचारून जे करणार आहे, मी तर म्हणतो इस्लामी धर्माचेच नाही आहे. ह्यांना इस्लाम असली कसलीही इस्लाम शिकवण देत नाही आहे. मी तसल्या लोकांचा मी जाहीर निषेध करतो. मी तर म्हणतो हे मुसलमान आणि इस्लामच्या नावावर धब्बा आहेत आणि मी म्हणतो की हे मुस्लिम लोकच नाही आहेत. आज कशा प्रकारचं आंदोलन केलं? चा झेंडा टाकून तुम्ही कुठेतरी निषेध व्यक्त केलेला आहे, कशा पद्धतीने आहे? तसेच पद्धतीमध्ये म्हणजे आम्ही एक भारतीय आहे आणि आम्ही सर्व भारतीय एक आहोत आणि जे कुणी यावर हल्ला केला आहे ते आमचे भारतीय, आमचा DNA एक आहे. हे सगळे आमचे भारतीय आणि आम्ही पाकिस्तान असे वारंवार आमच्यावर दहशतवादी हल्ले करत असतो आणि पाकिस्तानला कुठं ना कुठं आम्हाला परत एकदा धडा शिकवावाच लागेल. केंद्र सरकारला काय आव्हान असणार आहे, कशा पद्धतीचं या? मी केंद्र सरकारला आवाहन करतो की पुन्हा एकदा पाकिस्तानच्या छातीवर बसून ते पाकिस्तानचे दहशतवादी जे काही हल्लेखोर आहेत त्यांना धडा शिकावा आणि त्यातल्या राष्ट्रपतीला तिने चांगली प्रकारे कान उघड करावे.